नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. ओंकार शिंदे थिंक या माझ्या चॅनल आपण सबस्क्राईब करावं इतकंच विनंती करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विस्थापित घरातील पोरांना हाताशी धरून काढलेला पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. अगदी चंद्रपूर, धुळे, वर्धापासून इकडं सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि तिकडं मुंबई, कल्याण, डोंबिवलीपासून इकडं अगदी गडचिरोलीपर्यंत आणि तिकडं अगदी सावंतवाडीपर्यंत अतिशय छोट्या विस्थापित घरातील पोरांना सोबत घेतलं. कुणाला जिल्हाध्यक्ष केलं, कुणाला तालुकाध्यक्ष केलं, कुणाला नेता केलं, कुणाला आमदार केलं, कुणाला नेता केलं आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोडदौड चालू राहिली. नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चढ आणि उतार अवघ्या कमी कालावधीमध्येच आले. अवघ्या कमी कालावधीमध्येच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सत्ताही भोगली आणि अवघ्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने अत्यंत वाईट असं दिवसही भोगलं. परंतु राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नेते तयार होतात हे मात्र तितकंच सत्य आहे. आणि सध्या पुण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. पुण्यामध्ये वसंत मोरे असतील, साईनाथ बाबर असतील, किशोर शिंदे असतील यांच्यासारखे नेते शून्यातून निर्माण करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा राज ठाकरे यांचा होता. वसंत मोरे हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते आणि त्या पद्धतीचा त्यांनी इच्छा वरिष्ठांकडे बोलून दाखवली होती. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी काही पुणे जिल्ह्याची कार्यकारी बॉडी होती त्यांचा एक रिपोर्ट राज ठाकरे यांनी मागितला. त्या रिपोर्टमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवण्यास तितकीशी स्ट्रॉंग नाही किंवा तितकीशी मजबूर नाही. म्हणून लगेच राज ठाकरे यांना रिपोर्ट कळवताच वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आणि हळूहळू बघता बघता ती नाराजी वाढत गेली आणि एक दिवशी त्या नाराजीचा फुगा फुटला आणि वसंत मोरे यांनी फेसबुकला पोस्ट टाकली की राजसाहेब मला माफ करा आणि त्यांनी मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र केला. परंतु वसंत मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे अनेक पक्षामध्ये जाण्यास इच्छुक होते. त्या पद्धतीची त्यांचा आत्मविश्वास होता. कोणत्या तरी एका पक्षाकडून मला लोकसभेचं तिकीट मिळेल या कल्पनाशक्तीमध्ये वसंत मोरे गेले आणि वसंत मोरे काँग्रेसलाही भेटले, शरद पवार यांनाही भेटले, त्याचबरोबर संजय राऊत यांच्याशी त्यांची भेट झाली. परंतु कोणताही पक्ष किंवा कोणतीही आघाडी अथवा युती वसंत मोरे यांना पक्षाचं तिकीट देण्यास इच्छुक किंवा आश्वासकही नाही, किंबहुना त्यांना तिकीटही द्यायचं नाही. कारण लोकसभा निवडणुकीचा किंवा लोकसभा मतदारसंघाचा हा आवाका हा प्रचंड मोठा असतो. फेसबुक किंवा सोशल मीडियावरचा पाठिंबा हा नक्कीच ग्राउंड लेवलला नसतो हे तितकंच खरं आहे. वसंत मोरे यांनी हडपसरची विधानसभा निवडणूक 2019 साली लढवली. त्या ठिकाणी त्यांनी 38-39 इतकी मतं घेतली. परंतु त्या ठिकाणी चेतन तुपे जे की राष्ट्रवादीचे आता अजित पवार गटामध्ये त्यांचा विजय झाला आणि त्या ठिकाणी योगेश टिळेकर यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने ते उभे होते, त्यांचा पराभव झाला. परंतु येणाऱ्या काही काळामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा लोकसभेच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी तयारी केली. परंतु वसंत मोरे सोशल मीडियावरती अधिकाधिक त्यांनी वापर केला. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना कमेंट्स यायच्या. त्यामुळे वसंत मोरे यांनाही असं वाटलं असेल की जनतेचा मला पाठिंबा दिसतोय आणि आपण लोकसभा लढवली पाहिजे. परंतु जसजसा काळ उलटत राहिला वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडले आणि त्यानंतर मात्र वसंत मोरे यांना खऱ्या अर्थानं सत्य परिस्थिती दिसू लागलेली आहे. जे राजकारणाचे डाव म्हणतात, जे राजकारण असं असतं की राजकारणामध्ये कोणता डाव कधी कोणत्या पक्षाकडून किंवा कोणत्या नेत्याकडून खेळला जाईल हे कोणाशी कळत नाही, त्या पद्धतीचं डाव टाकण्यात आले आणि वसंत मोरे यांची न घर का ना घाट का अशी